नमस्कार, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आजची रेसिपी आहे आपली मटर बटाटा. आय लाईक मटर बटाटा. मला खूप प्रचंड आवडतो. तर आपल्याला मटर बटाटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच बटाटा, कांदा, टोमॅटो, मटर, लसूण, जिरे, मोहरी. तर कुठल्याही भाजीची सुरुवात करायचं म्हटलं की सगळ्यात आधी जिरे मोहरी तर लागते. तेल, धना पावडर, गरम मसाला, मीठ, पाणी, कोथिंबीर आणि आपलं घरातच बनवलेलं काळा मसाला खूप चवीला असतो, खूप म्हणजे खूप. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी सगळे चिरून घेते, म्हणजे भाजी बनवताना आपली भाजी अगदी 4 ते 5 मिनिटमध्ये बनवून होईल. तर आता सगळ्यात आधी जे लोक या चॅनलवर नवीन असतील त्यांनी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे मी नवीन रेसिपी जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ऑलवरही क्लिक करायचं आहे, म्हणजे पटकन तुम्हाला माझी रेसिपी अपलोड केल्यानंतर यूट्यूबला नोटिफिकेशन येईल. नाहीतर बेल आयकॉनवर क्लिक नाही केलं की पटकन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. अगदी 2 ते 3 दिवसांनी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ बघायचे तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की किती सोपी रेसिपी आहे. कुठेही स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला याच्या स्टेप पण कळतील. चला तर आता जास्त वेळ न घेता भाजीला आपण सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली. तर सगळ्यात आधी मगाशी सांगितल्याप्रमाणे मोहरीचीच फोडणी द्यायची, म्हणजे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून नंतर जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आता कांदा टाकून भाजून घ्यायचा. कांदा थोडासा भाजला की त्यामध्येच आपण चिरलेला लसूण टाकून थोडंसं परतून घ्यायचं. आणि आता आपण चांगला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. मी इथे बारीक चिरलेला लसूण घेतला आहे, तुम्ही इथे ठेचून लसूण घेतला तरी चालेल. आता सगळं आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. कांदा हा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला. आता आपण त्यामध्ये मटर टाकलं थोडंसं आणि पुन्हा कांदा जरा परतून घेतला. तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलं आहे. आता यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला आहे तेही टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. बटाट्याची भाजी आहे म्हटल्यानंतर अर्थात बटाटा तर असलाच पाहिजे. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्येच आता आपण धना पावडर अर्धा चमचा आणि पाऊण चमचा गरम मसाला टाकून तोही यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता इथे आपण घरी बनवलेला मसाला म्हणजेच लाल तिखट हे 2 चमचा टाकून घ्यायचं आहे. घरी बनवलेलं तिखट हे चवीला खूप छान भन्नाट लागते. आणि वरून चवीनुसार मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेलामध्ये 2 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजेच भाजून घ्यायचं. आणि हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये पाणी ॲड करायचं. 1 ग्लास साधारणपणे 1 ग्लास पाणी ॲड केलं. आपण मीठ आणि पाणी हे 2 ग्लासचे यामध्ये टाकून भाजले होते, त्यामुळे अजून 1 ग्लास पाणी ॲड करायचं. आणि पाणी ॲड करून झालं की यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकायचे. काही जणांना जास्त शेंगदाण्याचं कूट लागतं आणि काही जणांना कमी लागतो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. वरून थोडीशी चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी उकळू द्यायची. भाजी एकदा उकळली की नंतर मंद आचेवर ही भाजी 4 ते 5 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायची. आणि नंतर 4 ते 5 मिनिटांनी ही भाजी व्यवस्थित शिजली जाईल. तर आता तुम्ही बघू शकता भाजी आपली पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे आणि कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता कशी झाली आहे. आता तुम्हाला एक टिप सांगते मी, जर आपली भाजी ही जास्त पातळ झाली तर यातलंच 1 ते 2 बटाटा चुरून यामध्ये टाकायचा, म्हणजे आपली भाजी दाटसर होईल. मी केलेली भाजी व्यवस्थित आहे त्यामुळे मला काय टाकण्याची गरज नाही आहे. तर माझी ही मटर बटाटाची रेसिपी आणि
दिलेली टीप कशी वाटली ते मला कमेंट करायचं आहे. आणि तुमच्याकडून असं कधी होतं का हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा.